कलेक्टर पूजा मॅडम नागपूर शहरात झालेल्या एका मोठ्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत होती. सकाळपासून संध्याकाळ झाली होती. ती खूप थकली होती. कलेक्टर मॅडमने तिच्या ड्रायव्हरला सांगितले की चला, जवळपास कुठे चांगला कडक चहा मिळतोय का ते पहा. आज एक चहा घेतल्याशिवाय हा सगळा थकवा काही जाणार नाही. ड्रायव्हर म्हणाला की जी मॅडम, इथून थोड्याच अंतरावर एक प्रसिद्ध चहाची टपरी आहे. तिथे खूप छान कडक चहा मिळतो. त्यानंतर ड्रायव्हर कलेक्टर मॅडमला घेऊन त्या टपरीवर गेला. संध्याकाळची वेळ होती. टपरीवर खूप गर्दी होती. ड्रायव्हर म्हणाला, मॅडम तुम्ही थांबा, मी चहा घेऊन येतो. पण कलेक्टर मॅडम म्हणाल्या की थांब, मीच जाते. बाहेर मोकळ्या हवेत उभी राहून चहा प्यायल्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. कलेक्टर मॅडम कारमधून उतरली आणि टपरीवाल्याला सांगितले, 2 कडक चहा पाठव. सुमारे 5 मिनिटांनंतर एक माणूस 2 चहा घेऊन मॅडम जवळ आला. कलेक्टर मॅडम आणि ड्रायव्हरने त्या कडक चहाचा मनमुराद आनंद घेतला. जसा चहा हवा होता अगदी तसाच चहा मिळाला होता. चहा प्यायल्यानंतर कलेक्टर मॅडम तिचा रिकामा कप टपरीजवळ ठेवायला गेली. तिथे एक माणूस बसून चहाचे कप धुण्यात गुंतलेला होता. पण कलेक्टर मॅडमची सवयच होती की ती कधीच आपले भांडे दुसऱ्याला धुवायला देत नसत. म्हणून ती त्या माणसाजवळ गेली आणि म्हणाली, मला थोडं पाणी देशील का? त्या माणसाने एक पाण्याचा भरलेला मग कलेक्टर मॅडमकडे दिला. कलेक्टर मॅडमने स्वतःचा कप व्यवस्थित धुवून तिथेच ठेवला. तो माणूस वळून मॅडमकडे पाहू लागला आणि म्हणाला, तुम्ही स्वतःच ग्लास का धुतलात? त्याची गरज नव्हती. पण जशी कलेक्टर मॅडमची नजर त्या माणसाच्या चेहऱ्यावर गेली, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो ग्लास धुणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तिचा 15 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला नवरा विशाल होता. त्या माणसाला मात्र काहीच समजत नव्हतं. त्याला माहीतच नव्हतं की समोर जी महिला उभी आहे ती त्याचीच पत्नी आहे. पण कलेक्टर मॅडमला मात्र समजलं होतं की हा तिचा हरवलेला नवरा विशालच आहे. हे कसं शक्य आहे? तिच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला होता. जो माणूस 15 वर्षांपूर्वी मेला होता तो आज जिवंत कसा, आणि तोही भांडी धुताना कसा दिसतोय? कलेक्टर मॅडम काही क्षण स्तब्ध झाली. त्यांची विचारशक्ती काम करेनाशी झाली. अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत होते. काहीशा तरतरत्या आणि दडपलेल्या आवाजात तिने विचारलं, विशाल, तू जिवंत आहेस? तू कसा जिवंत असू शकतोस? तू तर मरण पावला होतास. खरंच तू विशाल आहेस? हे ऐकून तो माणूस गोंधळून गेला. तो म्हणाला, कोण विशाल? तुम्ही मला अशा प्रकारे का बोलताय? मला तुमचं बोलणं काहीच समजत नाहीये. तेव्हा कलेक्टर मॅडम म्हणाली की तू विशालच आहेस. तू माझा नवरा होतास. तुझा चेहरा अगदी माझ्या नवऱ्यासारखा आहे, जो 15 वर्षांपूर्वी मेला होता. तो माणूस म्हणाला, असं कसं शक्य आहे? कलेक्टर मॅडमने लगेचच आपला मोबाईल फोन काढला. त्यात त्यांच्या लग्नाचे आणि तिच्या व विशालचे एकत्र फोटो होते. तिने तो फोटो त्याला दाखवला आणि म्हणाली, हे पहा. तो माणूस ते फोटो पाहतच स्तब्ध झाला. तेव्हा कलेक्टर मॅडम म्हणाली की ठीक आहे, माझ्या नवऱ्याच्या पाठीवर लोखंडी रॉडने मार लागला होता. तिथे टाके आले होते आणि त्या जागेवर एक भली मोठी कायमस्वरूपी खून होती. तू तुझी पाठ दाखव. जर तुझ्या पाठीवर ती खून आहे तर म्हणजेच तूच माझा नवरा विशाल आहेस. हे ऐकून तो माणूस हादरून गेला, स्तब्ध झाला. त्याच्या मनातही काहीतरी हलायला लागलं होतं. त्या माणसाने आपल्या शर्टचे बटन उघडले आणि आपली पाठ कलेक्टर मॅडमना दाखवली. ज्या क्षणी कलेक्टर मॅडमने त्याची पाठ पाहिली त्या क्षणी ती थक्क झाली. कारण त्या पाठीवर अगदी तशीच टाक्यांची खून होती जी तिच्या पती विशालच्या पाठीवर होती. आता कलेक्टर मॅडमला पूर्ण खात्री पटली होती की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तिचा 15 वर्षांपूर्वी मरण पावलेला नवरा विशालच आहे. कलेक्टर मॅडम म्हणाली की विशाल, तू जिवंत आहेस? पण हे सगळं काय आहे? तू इतकी वर्ष कुठे होतास? तू मला ओळखत का नाहीयेस? 15 वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेला होतास. जर तू खरंच जिवंत होतास तर आमच्याकडे का परत आला नाहीस? आणि आता तू मला ओळखत का नाहीयेस? यावर त्या भांडी धुणाऱ्या माणसाने जे काही सांगितलं ते ऐकून कोणीही हादरून जाईल.
अखेर विशालने मरणाचं नाटक का केलं होतं आणि त्याने पूजा म्हणजेच कलेक्टर मॅडमला 15 वर्षांपूर्वी सोडून का दिलं होतं, आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सत्य, संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत. पण त्याआधी कृपया हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ही एक खूपच प्रभावशाली, अत्यंत महत्त्वाची कथा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून. आम्हालाही कळायला हवं की आमचे व्हिडिओ किती दूरवर पोहोचले आहेत. मित्रांनो, ही घटना आजपासून बरोबर 18 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा 22 वर्षांची पूजा आपल्या डोळ्यात एक स्वप्न घेऊन जगत होती. ती कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती, देशाची सेवा करण्याचं आणि समाजात काहीतरी मोठा बदल घडवण्याचं. कारण पूजाच्या जीवनात समाजाने आणि प्रशासनाने खूप मोठा अन्याय केला होता. समाजाने आणि व्यवस्थेने तिच्या कुटुंबावर अन्यायाचा डोंगर कोसळवला होता. एक वेळ अशी होती जेव्हा पूजा लहान होती. तेव्हा तिचे वडील एका फॅक्टरीत काम करत होते. त्या फॅक्टरीच्या मालकाने सुमारे 6 महिन्यांचा पगार तिच्या वडिलांना दिला नव्हता. फक्त तिच्याच वडिलांचा नव्हे तर त्या फॅक्टरीतील इतर अनेक मजुरांचे पगारही थकवले होते. त्यामुळे घर चालवणं खूप कठीण झालं होतं. पूजा खूप लहान होती, पण ती सर्व काही समजत होती. त्यानंतर त्या फॅक्टरीतील सगळ्या कामगारांनी पूजाच्या वडिलांसोबत एकत्र येऊन आंदोलन सुरू केलं. पोलीस आणि प्रशासनाकडेही तक्रार दाखल करण्यात आली. पण दुर्दैवाने पोलीस प्रशासन आणि फॅक्टरीचा मालक एकमेकांच्या संगनमताने चालत होते. त्यामुळे पूजाच्या वडिलांची आणि इतर मजुरांची एकही बाजू ऐकून घेतली गेली नाही. या सगळ्या अतिरेकामुळे पूजाचे वडील आणि त्यांच्या सोबत अजून 4 जणांनी गरिबी, कर्जाचा ताण आणि हताशपणामुळे आत्महत्या केली. हा काळ पूजाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. जर त्यावेळी पोलीस प्रशासनाने पूजाच्या वडिलांचे म्हणणे ऐकले असते तर आज ते जिवंत असते. पण पोलिसांनी तसं काहीच केलं नाही. आणि हीच गोष्ट पूजाच्या अंगातील प्रत्येक शिरशिरात राग बनून वाहत होती. पूजाने ठरवलं होतं की ती कलेक्टर बनेल आणि पोलीस प्रशासनात चाललेली सगळी गडबड, भ्रष्टाचार आणि अन्याय संपवेल. हीच स्वप्न डोळ्यात ठेवून ती जगत होती आणि जीव तोड मेहनत करत अभ्यास करत होती. पूजाची आई लहानपणीच तिचा संसार सोडून गेली होती. पूजासाठी तिचे वडीलच तिची संपूर्ण दुनिया होते. वडिलांच्या मृत्यूनंतर पूजा आपल्या काका काकूंसोबत राहू लागली. पण जेव्हा पूजा 20 वर्षांची झाली तेव्हा तिच्या काका काकूंना पूजा ओझे वाटू लागली. त्यांनी पूजाचं लग्न एका मोठ्या घराण्यात लावून दिलं आणि त्या बदल्यात लाखभर रुपये पैसे घेतले गेले. पैशांच्या हव्यासा पोटी त्यांनी पूजाचं लग्न लावून दिलं. पूजा यामुळे खूप नाराज होती, पण ती काही करू शकत नव्हती. पूजाने मजबुरीपोटी या लग्नाला होकार दिला. पूजाचं लग्न झालं, पण सुदैवाने तिचा नवरा खूप चांगला निघाला. त्याचं नाव विशाल होते. विशाल पूजावर खूप प्रेम करत होता. लग्नानंतर फक्त विशालच होता जो पूजाशी प्रेमाने वागायचा. पण तिचे सासू सासरे तिला अजिबात चांगले वागवत नव्हते. लग्नानंतर ते तिच्याकडून खूप काम करून घ्यायचे. रात्रंदिवस तिचा घाम काढायचे. पण तिचा नवरा विशाल नेहमी तिच्या पाठीशी उभा असायचा. पूजाच्या डोळ्यात अजूनही कलेक्टर बनण्याचं स्वप्न होतं, पण आता ते स्वप्न हळूहळू धुसर होत चाललं होतं. पूजाचं शिक्षण थांबून गेलं होतं. तिचं स्वप्न दूर दूर निघून गेलं होतं आणि ती रात्रंदिवस फक्त घरातील कामं करण्यात व्यस्त असायची. कधी स्वयंपाक, कधी झाडू पोछा, तर कधी शेतात जाऊन मजुरी. पूजाने आपल्या आयुष्यात कधीही एवढं काम केलं नव्हतं, पण सासू सासऱ्यांच्या दबावाखाली तिला ते करावं लागायचं. विशाल रोज सकाळी 10 वाजता नोकरीला जायचा आणि रात्री 8 वाजताच घरी यायचा. याच वेळेत पूजाला थोडी शांतता मिळायची. विशाल घरी असला की तो पूजावर खूप प्रेम करत असे. तो तिच्याशी विचारपूस करत असे, तुझं खरं स्वप्न काय आहे? लग्नानंतर तू आनंदी का दिसत नाहीयेस? मग पूजा म्हणाली की माझं कलेक्टर होण्याचं स्वप्न होतं.
मला कलेक्टर व्हायचं होतं, पण माझ्या काका काकूंनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेतला आणि माझं लग्न करून दिलं. मला तू आवडतोस, पण माझ्या डोळ्यात एक स्वप्न होतं जे मी पूर्ण करू शकत नाही. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण सासरच्यांच्या जबाबदाऱ्या, रात्रंदिवस घरकाम, शेतात काम, ज्यामुळे मी आता अभ्यास करू शकत नाही आणि आता मी कलेक्टर होण्याचा विचारही करू शकत नाही. हेच मला आतून खाऊन टाकत आहे. ते मला रात्रंदिवस त्रास देत आहे. मला माझ्या वडिलांचा बदला घ्यायचा आहे, जो मी घेऊ शकत नाहीये. मग तिचा नवरा म्हणाला की तू अभ्यास का करत नाहीयेस? मी माझ्या आई वडिलांशी बोलेन, ते तुला काम करायला लावणार नाहीत. तू अभ्यास कर. विशालने हे सांगताच पूजा आनंदी झाली. विशालने त्याच्या आई वडिलांना सांगितले की पूजाला म्हणजेच तुमच्या सुनेला आता घरकाम करायला लावू नका. आता ती अभ्यास करेल. तिला घरकाम करायला लावू नका आणि तिला शेतात घेऊन जाऊ नका. पण पूजाच्या सासू सासऱ्यांनी त्यांचा मुलगा विशालचेही ऐकले नाही. त्यांनी विशालला विचारले की तुला या घरात राहायचं आहे की नाही? जर तुला राहायचं असेल तर तुझ्या बायकोला कामं करावीच लागतील. आम्ही तुझे लग्न का केले? तुझ्या लग्नाला ₹1,00,000 का दिले? तिला घरात कामावर ठेवण्यासाठीच ना, जेणेकरून ती घराची काळजी घेऊ शकेल. आणि तू म्हणत आहेस की तिला शिक्षण घ्यायचं आहे, तिला कलेक्टर बनवायचे आहे. बिचारा विशाल त्याच्या पालकांसमोर काहीही बोलू शकत नव्हता. तो त्याची पत्नी पूजाला सांगत होता की तू हे घर सोडून जा. माझी काळजी करू नकोस, मी राहीन. तू हे घर सोडून तुझा अभ्यास पूर्ण कर. पण पूजा म्हणत होती की मी कुठे जाणार? मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कारण तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. जर मी तुला सोडले तर ते तुझ्यासोबत विश्वासघात केल्यासारखं होईल. म्हणूनच मी आयुष्यभर इथेच काम करेन. मला माझं स्वप्न पूर्ण करायचे नाहीये. मला तुझ्यासोबतच राहायचं आहे. बिचारा विशाल काय करू शकत होता. पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात एक वादळ आले. एके दिवशी विशालने त्याच्या कुटुंबाला सांगितले की तो बाहेर जात आहे. पण काही दिवसातच बातमी आली की त्यांचा मुलगा एका कार अपघातात मरण पावला आहे. कार अपघात झाला तेव्हा त्याची कार खोल दरीत कोसळली. फक्त त्याची कार सापडली, पण त्याचा मृतदेह सापडला नाही. पूजा आणि तिच्या सासरच्यांना हे कळल्यावर त्यांचे आयुष्य उलट झाले. पूजाने पाहिलं की आता तिचा नवराही तिला सोडून गेला आहे. खूप प्रयत्न करूनही प्रशासनाने मदत केली नाही. पूजाच्या पतीचा मृतदेह सापडला नाही. सगळे म्हणत होते की तुमचा नवरा खोल दरीत पडून नदीत वाहून गेला असावा, म्हणूनच तुझ्या पतीचा मृतदेह सापडत नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीला विसरून जा आणि त्याचे अंतिम संस्कार करा. पण पूजाला तिच्या पतीचा मृतदेह पाहायचा होता, जो तिला सापडला नाही. आणखीन काही दिवस गेले, पण तरीही तिच्या पतीचा मृतदेह सापडला नाही. आता पूजा विधवा झाली होती. थकलेल्या आणि पराभूत झालेल्या पूजानेही स्वीकारले की तो मरण पावला आहे. सासू सासरे देखील काही दिवस त्यांच्या मुलाच्या दुःखात बुडाले, पण पुन्हा त्यांनी त्यांच्या सुनेला टोमणे मारायला सुरुवात केली. बिचारी पूजा काय करू शकत होती? तिने ठरवले होते की ती तिच्या पतीशिवाय तिथे राहणार नाही. एके दिवशी पूजा तिच्या सासरच्या घरातून तिचे दागिने आणि काही पैसे घेऊन दिल्लीला आली. पूजा दिल्लीत एका मैत्रिणीकडे राहू लागली. तिला तिच्या पतीची खूप आठवण येत होती. ती बिचारी मुलगी काय करू शकत होती? तिचा नवरा या जगात तिचा एकमेव आधार होता आणि तोही तिला सोडून गेला होता. आता पूजाकडे फक्त काही रुपये उरले होते, पण तिने हार मानली नाही. पूजाला तिच्या पतीचे शब्द आठवले आणि तिला वाटलं की माझा नवराही मला कलेक्टर बनवू इच्छित होता. जर तो आज जिवंत असता तर त्याने मला नक्कीच कलेक्टर बनवले असते. म्हणून पूजाने कलेक्टर होण्याची जोरदार तयारी सुरू केली. तिने UPSC परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि दिल्लीत राहून सुमारे 4 वर्ष मनापासून कठोर परिश्रम केले. आणि या कष्टाचे फळ असे की सुमारे 4 वर्षांनंतर पूजा अखेर कलेक्टर बनण्यात यशस्वी झाली. ही पूजाची जिद्द नव्हती, तर हा विजय पूजाच्या आत्मविश्वासाचा, तिच्या त्यागाचा आणि आत्मत्यागाचा होता. पूजा तिच्या सासरच्यांपासून लपून दिल्लीला आली होती
आणि आज ती कलेक्टर बनली होती. पूजाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्यात जिद्दीचे अश्रू होते. पूजाने पहिल्यांदा तिच्या पतीचा फोटो पाहिला आणि त्याला म्हणाली की आज मी कलेक्टर झाली आहे आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळेच घडले आहे. जर तू आज इथे असतास तर तुला खूप आनंद झाला असता. कारण पूजाच्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती होती, तिचा पती, जो आता तिच्या सोबत नव्हता. पण 4 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर पूजा कलेक्टर बनण्यात यशस्वी झाली. कलेक्टर झाल्यानंतर तिची पहिली पोस्टिंग मध्य प्रदेशातील झाशी येथे होती. पूजाने सुमारे 2 वर्ष कलेक्टर पद भूषवले. कलेक्टर झाल्यानंतर पूजाने अनेक कठीण निर्णय घेतले. तिने तिच्या शहरातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन केले. पोलीस स्टेशन आणि प्रशासन मजबूत केले. जिथे जिथे भ्रष्टाचार होता, जिथे जिथे पोलिसांनी लाच घेतली, तिथे पूजाने त्यांना निलंबित केले. सुमारे 2 वर्षांनी तिची उत्तर प्रदेशातील लखनौ येथे बदली झाली. तिथे पूजाला 3 वर्षांसाठी कलेक्टर पद मिळाले. त्यानंतर पूजाची महाराष्ट्रातील नाशिक शहरात बदली झाली. ती येताच तिच्याकडे एक मोठी केस आली. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी मोठी चोरी झाली आणि पूजा हे प्रकरण सोडवण्यात व्यस्त होती. संपूर्ण दिवस थकवा होता. पूजाने अजून तिच्या वस्तू व्यवस्थित लावल्या नव्हत्या. पण त्याच वेळेस तिच्या समोर एक मोठा खटला होता, जो लवकर सोडवायचा होता. पूजा ड्रायव्हरला म्हणाली की जर तुम्हाला जवळपास कुठेही कडक चहाचे दुकान दिसले तर मला तिथे घेऊन चला. मी खूप थकली आहे. फक्त कडक चहाच थकवा दूर करेल आणि माझा मेंदू काम करेल, तरच मी केस लवकर सोडवू शकेन. ड्रायव्हर म्हणाला की हो मॅडम, जवळच एक खूप प्रसिद्ध चहाची टपरी आहे. दोघांनीही तिथे जाऊन चहा घेतला. पूजाला चहा खूप आवडला. चहा प्यायल्यानंतर पूजाने स्वतःचा ग्लास धुतला, कारण ती तिची भांडी इतर कोणाकडूनही धुत नव्हती. तिला वाटले की आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीही स्वतः स्वच्छ कराव्यात. भांडी धुणाऱ्या व्यक्तीने हे पाहिलं तेव्हा तो चकित झाला. तो म्हणाला की मॅडम, तुम्ही तुमची भांडी का धुताय? हे माझं काम आहे, मी भांडी धुतो. पण कलेक्टर साहेबा म्हणाल्या की नाही, हे माझं काम आहे. मग तिने भांडी धुणाऱ्या व्यक्तीचा चेहरा पाहिला आणि ती स्तब्ध झाली. तो चेहरा तिला खूप ओळखीचा वाटला. खरं तर तो चेहरा तिच्या नवऱ्याचा होता. काही वेळ ती काहीही बोलू शकली नाही. 15 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेला नवरा आता कसा जिवंत असू शकतो? तिने धाडस एकवटले आणि विचारले, विशाल, तू जिवंत आहेस का? तू जिवंत कसा असू शकतोस? पण त्या माणसाला काहीच समजले नाही. तो म्हणाला की मॅडम, मी विशाल नाही. मग कलेक्टर साहेबा म्हणाल्या की जर तुम्ही माझे पती असाल तर तुमच्या पाठीवर एक खून असेल. माझ्या पतीच्या पाठीवर टाके होते. त्या माणसाने पाठ दाखवली तेव्हा कलेक्टर साहेबांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याच्या पाठीवरही तीच खून होती. कलेक्टर साहेबा थरथर कापू लागल्या. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आजूबाजूला पाहिले आणि त्या माणसाला मिठी मारली. तिथे उभे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. कलेक्टर मॅडम एका भांडी धुणाऱ्या व्यक्तीला मिठी का मारत आहेत? कलेक्टर साहेबा म्हणाल्या की विशाल, तू जिवंत आहेस का? इतकी वर्ष तू कुठे होतास? तू इतक्या दूर कसा आलास? यानंतर विशालच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला की माझा एक छोटासा अपघात झाला. जेव्हा तू मला म्हणाली होतीस की तुला कलेक्टर व्हायचं आहे, पण माझ्या आई वडिलांमुळे तो पुढे जाऊ शकली नसतीस, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की तुला कलेक्टर कसं बनवायचं. तू मला सोडून जायला तयार नव्हतीस, म्हणून मी माझी गाडी खोल दरीत कोसळवली, जेणेकरून सर्वांना वाटेल की मी मेलो आहे. मग मी महाराष्ट्रात आलो आणि इथे काही छोटे मोठे कामं करू लागलो. काही काळानंतर मला कळले की तू दिल्लीत UPSCची तयारी करत आहेस. मी नेहमीच तुझा मागोवा घेत होतो. तू कलेक्टर झालीस तेव्हा मला खूप आनंद झाला. मला तुला भेटायचं होतं, पण तुला सोडून गेल्याची लाजही वाटत होती. मी हे सर्व फक्त तुझ्यासाठी केले, जेणेकरून तू कलेक्टर व्हावेस. जर मी हे नाटक केले नसते तर तू कलेक्टर झाली नसतीस. हे ऐकून पूजा ढसाढसा रडू लागली.
एका पतीने आपल्या पत्नीचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं, पण शेवटी दोघं पुन्हा एकत्र आले. पूजाने म्हटलं की जे काही झालं ते झालं. या 15 वर्षात मी कलेक्टर झाले खरे, पण माझ्या आयुष्यातला जो रिकामेपणा होता तो कधीच भरून निघू शकला नाही. मी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही माझ्या आयुष्यात येऊ दिलं नाही, पण आता तू कायमचा माझ्या सोबत राहशील. आणि अशा प्रकारे कलेक्टर, पूजा आणि विशाल पुन्हा एकत्र झाले. मेलेला नवरा एक भांडी घासणारा सामान्य माणूस म्हणून भेटला. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.